नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। आमदार विजयकुमार देशमुख बाजार समितीची निवडणूक लढवणार नाहीत। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सलग 5 वर्ष चेअरमन पदाचा कार्यभार सांभाळणारे माजी पालकमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांना यंदा बाजार समितीची निवडणूक लढवणार नाहीत असं सांगितलं असलं तरी ऐनवेळी ते निर्णय बदलूही शकतात अशी शक्यता त्यांच्या एकूणच बोलण्यावरून वाटते। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया मंगळवार 25 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे। यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदान नाही, सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य आणि हमाल तोलार व्यापारी यांचं मतदान असणार आहे। विजयकुमार देशमुख यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांना यंदा शेतकरी नसल्याने आपण ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं म्हटलंय। दरम्यान पहा ते काय म्हणाले। मार्केट कमिटीमध्ये निवडणुकीच्या संदर्भात मला काय एवढं इच्छा नाही आहे, पण मला असं वाटत नाही की मी उभारणार आहे। कारण मार्केट कमिटीमध्ये आता जो मतदान आहे तो मतदान शेतकऱ्यांसाठी मतदान नाही आहे। मतदान प्रक्रियेमध्ये बदल केल्यामुळं आता जो मतदान होणार आहे सोसायटी व तसंच ग्रामपंचायत यांचे सदस्यांचं मतदान होणार आहे। या सगळ्या मतदानामध्ये आपण ग्रामीण भागातले जास्त मतदान असल्यामुळं पूर्वी कसं शहरी भागातलेही मतदान जास्त प्रमाणात शेतकरी लोकांना मतदान असल्यामुळं त्यामुळे उभारलो।